आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका आवश्यक। भ्रष्टाचार रोखायचा असेल तर निलंबन नव्हे, थेट बडतर्फी हवी। प्रशासनात भीती निर्माण करणाऱ्या कठोर कायद्याची गरज। सरकारी कार्यालयांमधील वाढता भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी सरकारने आता अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात एखादा अधिकारी लाच घेताना पकडला तर त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करणे बंधनकारक करणारा कठोर कायदा सरकारने करावा, अशी ठाम भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे। सध्याच्या व्यवस्थेत लाच घेताना अधिकारी पकडला गेल्यानंतर त्याला केवळ निलंबित केले जाते। मात्र न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असल्याने अनेक अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात। काही अधिकारी निवृत्त होतात तर काहींना अत्यल्प शिक्षा होते। परिणामी प्रशासनात पकडले गेलो तर फारसं काही होत नाही, अशी मानसिकता बळावत असून त्यामुळेच भ्रष्टाचाराला आळा बसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। जर सरकारने असा कठोर कायदा केला की लाच घेताना अटक झाली म्हणजे थेट बडतर्फी, तर प्रशासनाचा मोठाच धक्का बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे। यामुळे केवळ दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, तर संपूर्ण शासकीय यंत्रणेत भय आणि शिस्त निर्माण होईल। नोकरी जाईल ही भीती मनात असल्यास कोणताही अधिकारी लाच मागण्याची हिंमत करणार नाही, असे नागरिकांचे ठाम मत आहे। विशेषतः महसूल विभाग, पोलीस खाते, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। सामान्य माणसाची साधी कामेही लाचेविना होत नसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। अशा परिस्थितीत फक्त निलंबन नव्हे, तर बडतर्फी सारखी कठोर शिक्षा हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे की कठोर कायदा झाला तरच प्रशासन स्वच्छ होईल। अधिकारी लाच घ्यायला घाबरले पाहिजेत। भीती नसेल तर कायद्याचा धाक राहणार नाही। या पार्श्वभूमीवर सरकारने कायद्यात तातडीने बदल करून अँटी करप्शन प्रकरणांमध्ये शून्य सहनशीलता स्वीकारावी, अशी जोरदार मागणी होत आहे। शासनाने वेळेत ठोस निर्णय घेतल्यास प्रशासन अधिक पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेला दिलासा देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।